राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे। आज दुसरा दिवस आहे जेव्हा ब्लॅकआउट होणार नाहीये आणि याचा आनंद सुद्धा साजरा केला जातोय। मी सध्या हनुमान चौकात आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की लाईट्स लावण्यात आलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात येत होता। 6 वाजेनंतर 12 तासाचा ब्लॅकआउट या ठिकाणी होत होता। लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जा होता। मात्र आज परिस्थिती सर्वसामान्य चौकामध्ये फिरताना त्यासोबतच चहाचा आस्वाद घेताना बरेच लोक या ठिकाणी या चौकामध्ये हिंडताना त्यासोबतच राजकीय चर्चा करताना पाहायला मिळतात। आणि मी सध्या ठग्गूच्या दुकानाजवळ आहे। महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये काही मराठी भाषिक जे आहेत ते या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत। आणि हे बघा, ही दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। आकाशामध्ये काहीतरी दिसतंय आणि सगळ्यांच्या नजरा आता वर गेल्यात। नेमकं हे काय आहे माहीत नाही आहे, मात्र काही विमान आहेत, उडणारे काही ड्रोन्स वगैरे काही असू शकतं जे सध्या आकाशामध्ये दिसतंय आणि सगळ्यांच्या ज्या नजरा आहेत त्या आता आकाशाकडे गेलेल्या आहेत। आणि त्यामुळे नेमका हा ड्रोन आहे का विजिलन्स करण्यासाठी भारताकडूनच एक ड्रोन या ठिकाणी पाठवण्यात आला या संपूर्ण परिसराचा आढावा घेण्यासाठी, हे आताच्या घडीला सांगता येणार नाही। पण आपण पाहतोय बघा, सगळ्यांच्या ज्या नजरा आहेत त्या आकाशाकडे आहेत। इथे सगळेजण खुल्यामध्ये बसलेले आहेत आणि नेमकं आकाशातून काय उडत गेलं तेच सगळे पाहण्यामध्ये व्यस्त आहेत। आणि आपण इथे असलेल्या महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये स्थायिक झालेल्या काही व्यावसायिकांशी बोलणार आहोत। आप इधर आ जाइए। काय नाव आहे तुमचं? जितेंद्र। आणि महाराष्ट्रात होता, इथे आलात, काय म्हणाल? ठीक है, आए अभी हमारा ही देश है यहाँ, पहले वहाँ कमा रहे थे, अभी यहाँ आ गए हैं। नक्कीच मराठी येते बोलता तुम्ही? हाँ, येते की मराठी। काय बोला, काय कसं वाटतं इथं राजस्थानमध्ये? भीती वाटते जास्त की महाराष्ट्रामध्ये होते तेच बरे होते? नाही नाही, इथे एकदम बॉर्डरच्या एकदम निकट आहे ते म्हणून भीती तर वाटतंय। छान आहे, इकडे पण तिकडे पण। काहीतरी उडत गेलं, सगळे पाहत होते, काय आहे नेमकं? आहे आता काय माहिती काय आहे, गेले एवढं आम्ही पण बघितले, काय गेले ते माहित नाही एवढं। नक्कीच आणखी काही दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काका, काय नाव तुमचं? शर्मा, राजेंद्र शर्मा। आणि तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातून या ठिकाणी स्थायिक झाला अशी माहिती आहे, खरं आहे काय? कुठे होता तुम्ही महाराष्ट्रात? मी पुण्याच्या पुढे लोणी काळभोर हडपसरा पुढे। किती वर्ष झाले तुम्ही आता या ठिकाणी आलात आणि स्थायिक झाला? या ठिकाणी येऊन मला 40 वर्ष झाले। 40 वर्ष झाले। इथे भीतीचं वातावरण आहे का? काही सर्व सुरळीत सुरू आहे सगळं? नाही नाही, काही नाही, भीतीचे काही नाही। 5-6 दिवसामध्ये काय 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 पाहिलं, काय सांगू शकाल? आता हे आपलं युद्धच होतं, त्यामुळे जरा भीतीच वाटतेच। पण आता बरं वाटतंय का? ठीक वाटतं आता बरं वाटतं। पण अजूनही काही संशयास्पद हालचाली सुरू आहेत हवेमध्ये? आता नाही, आता काहीच नाही होणार। काहीच नाही नाही, विश्वास आहे पूर्ण? हा, पूर्ण सरकारवर पूर्ण विश्वास आहे। विश्वास आहे म्हणतात काही। आपण पाहतोय की लोक या ठिकाणी चहाचा घोट घेण्यासाठी सुद्धा पोहोचलेले आहेत। संध्याकाळची वेळ आहे आणि आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांना काय वाटतं आणि काय त्यांची भावना आहे। यहीं के रहने वाले? ना लोकल है। हाँ, लोकल है। यहाँ कहीं ढाक और सिटी वाला के कन पूछो। अच्छा, ये अभी आसमान में कुछ उड़ते उड़ते गया, आपने देखा? कहीं मैं चाय टेक दावड़े मोह कहीं को डेटो चाय पी रहा था, मोह कहीं को देखो की तो। ओके, हिंदी आती है, समझती है? मारवाड़ी मारवाड़ी प्योर मारवाडी आहे, प्युअर मारवाडी आहे। ठीक आहे, काय हरकत नाही आहे। तर आपण आणखी काही चहा विक्रेत्यांशी बातचीत करणार आहोत आणि त्यांना नेमकं विचारणार। भाई साहब, लोग आ रहे हैं यहाँ पे ठीक ठाक? आ रहे हैं अभी तो, अभी ठीक है, माहौल बहुत बढ़िया है। हाँ, अभी शांतिपूर्ण है। लेकिन अभी सब लोग आसमान की तरफ देख रहे थे, कुछ अभी कोई ड्रोन दिख रहा था। ड्रोन दिख रहा हाँ, था। मतलब किसका अपना है, उनका है? क्या बता वो तो। अपना इंडिया के होगा, टॉय विमान था, ऊपर से कोई राउंड लगा रहा था, अपना ही होगा शायद। और अभी शांति है और भविष्य में ऐसी कोई हिमाकत की तो मुंह तोड़ जवाब देगी। हमारी सेना तैयार है और पाकिस्तान के नाम पहले भी इकट्ठे किए और अभी भी करने के लिए तैयार है। और मोदी जी ने जो किया है वो सबसे अच्छा किया है और राष्ट्र के नाम जो संदेश दिया है उनसे पब्लिक बहुत खुश है। और अब भविष्य में ऐसी हिमाकत पाकिस्तान कभी नहीं करेगा, यदि करेगा तो उसको इससे कड़ा जवाब मिलेगा। पीओके खाली करना चाहिए कि नहीं पाकिस्तान को अभी इतने ये सब होने के बाद? पीए को बिल्कुल खाली करना चाहिए, करना चाहिए। जीते हम हैं लेकिन पाकिस्तान ऐसा दिखा रहा है जैसे वो जीता है। नहीं नहीं, वो एक प्रोपेगेंडा है उसका। बाकी वहाँ की पब्लिक भी ये कह रही है कि कुछ हमारी हालत ख़राब है। वो तो खुद भूख मर रहे हैं, तो अपने को क्या चेतावनी देंगे?
बस कंडक्टर है, अपन त्यांच्याशी बोलणार आहोत. क्या बोल रहे थे आप, कुछ कह रहे थे? मैं ये कह रहा था पी को छोड़ना चाहिए, पाकिस्तान को खुला चैलेंज है, छोड़ना चाहिए, नहीं तो भूख मर जाएगा. वो वैसे भूख मर रहा है. पानी का रेट हो गया बोतल का 400 रुपया और आटे का रेट हो गया 500 रुपया. हलबली मची हुई है तो पाकिस्तान में, हलबली मची हुई है, हलबली भूख मर रहे हैं. जब भी तो ऊपर से गंदे गंदे वो ड्रोन भेज रहा है, जो थर्ड क्लास ड्रोन है ना वो भेज रहा है. मिसाइलें भी भेजी उसने, कुछ नहीं कर पाया. हमारी सेना मजबूत है, मजबूत है, मजबूत ही रहेगी. और जैसलमेर वासी भी मजबूत रहेंगे. जबरदस्त, हम तो आगे है, सबसे आगे है, आने चाहिए. ये खुरपा का है, ऐसे लेके तैयार रहते हैं. लठ हमारे छूट रहे दे रखी है दरबार ने, लठ मारो और आदमी मारो. जी, और सबसे बड़ी बात यह है कि हमारा अपर हैंड रहा है इस युद्ध में, लेकिन पाकिस्तान में रैलियां निकाली जा रही है, हम जीते हैं, पाकिस्तान जीता है. खलबली में वो देखा है कि हमारे को पानी वगैरह सब दे दिया है. वो उनकी वजह से नहीं दिया है, वो कुछ कमियों की वजह से दिया है उनको, नहीं तो भूख मरेंगे, प्यास मरेंगे. छोटे बच्चों को देख के तरस आ गया इंडिया को. अभी लगता है वापस जैसलमेर में ब्लैकआउट होगा? नहीं होगा, हमको नहीं लगता है कि ब्लॅकआउट होगा. आपण पाहतोय बघा, ही सगळी भावना आहे इथल्या लोकांची, जे चहाचा घोटाही घेत आहेत आणि त्यासोबत व्यक्तही होत आहेत आणि पाकिस्तानबाबत त्यांच्या मनात काय भावना आहेत त्यासुद्धा व्यक्त करत आहेत. कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर.